देवपूजा. चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आता सगळे सध्या तरी संध्याकाळचेच व्हिडिओ येत आहे. तर मी हॉटेल सांभाळते आता माहिती आहे तुम्हाला. तर 4 महिने झाले ताई ना मी हॉटेलच बघते आहे. मोठा मुलगा दुसरीकडे जातो आहे जॉबला, त्यामुळं मग आता बंद करून बी जमणार नाही. आणि गिराईक छान आहे चालू हॉटेलचं. लवकरच आपल्याला नाश्ते वगैरे सगळं चालू करायचे, त्याचे पण रेसिपी येतील. तर चला छान शेंगुळ्याची रेसिपी करायची. तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार. मी स्मिता. सोनबाई जी आहे ती सोनाली सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त असाल, मजेत असाल. आम्ही पण मस्त आहे. थोडी धावपळ आहे पण चला करत राहायचं. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत करत राहायचे कामं. सोनबाईचं काय चाललं आहे किचनमध्ये खुडखुड बघू आपण. चला इथे हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे छान वाटून घ्यायचं आहे. आज संध्याकाळचं रोटी. इथं सोनबाईच्या झालेल्या आहे पोळ्या आणि भात झालेला आहे. इथं चालू आहे आपली शेंगुळ्यांची तयारी. तर अजून थोडीशी थंडी वाजती आहे. मग आता उन्हाळा लागला का करता येणार नाही हे रेसिपी, आणि परत उन्हाळ्यात खाऊ पण नाही. उष्णता आहे हे शेंगुळ्याचा पदार्थ. चला महाराष्ट्राचा फेमस पदार्थ शेंगुळे, त्याच्यासाठी हे वाटण शेंगदाणे. तर इथं शेंगदाणे राहिले होते, मी थोडे शेंगदाणे टाकून घेतले. तर लाल मिरची छान होतात बरं का हे, पण आता हिरव्या मिरचीत करू. चला ते मिक्सरला बारीक करायचं. कळलं आहे मिक्सरला बारीक. चला आता पीठ मळून घेऊ. इकडं आपलं पीठ आहे कोळदाचं. तर इथं घेतो आहे कोथिंबीर आणि आता पाणी टाकून मळून घ्यायचं. आपण जसं कणिक भिजवतो त्या पद्धतीचं थोडं राहू द्यायचं पीठ. चला इथं थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं. इथं थोडं तेल टाकून छान पीठ मळून घेतलं. छान कलर आला. तर थंडीमध्ये हे नेहमी खायला पाहिजे बरं का. आठवड्यातून एकदा तरी आपल्याला शरीराची उष्णता वाढवण्यासाठी छान पदार्थ आहे. पण ज्या स्त्रिया प्रेग्नंट असतात त्यांनी खायला नाही पाहिजे 3 महिन्यापर्यंत. म्हणजे शक्यतो 7व्या महिन्याच्या नंतर खाल्ले तर चांगलं त्या, पण आधी नाही खायचे रात. चला इथं सोनबाईने दिलं पीठ बी मिक्स करून. आता मी लाटते शेंगुळे. हॉटेलवरून आले ताई नो, म्हटलं चला काहीतरी चटपटी. तर बघा असे छान, जेवढे बारीक आपण करू ना तेवढे छान होतात आणि लवकर शिजतात. तर असे करायचे. तर कुणी कुणी ना असं गोल पण करतं बरं का, पण आमच्या नाशिक भागात आहे ना असेच बनवतात. चला इथं तेल घेते मी फोडणीसाठी. चला इथं जिरे आणि थोडा लसूण टाकते मी ठेसून. इथं शेंगुळ्यांसाठी आपण जो मसाला बारीक केला होता ना त्यातलं थोडं ठेवलं होतं. तर याने आमटीला छान चव येते. आणि जे पीठ आहे आपल्या शेंगुळ्यांचं बघा, तर हे थोडं मी पाण्यात मिक्स करून टाकेल, म्हणजे ग्रेव्ही आपली थोडी घट्ट होईल. मी मिक्स करते थोडं पाणी टाकून. तर ग्रेव्ही छान लागते बरं का या पिठाने. हे पाणी यात टाकायचं पिठाचं. आमटीला थोडं मीठ टाकायचं. आपण शेंगुळ्यात घेतलेलं आहे पण आमटीसाठी पण घ्यायचं. भरपूर अशी कोथिंबीर. थोडी मसुराची डाळ बनवली आहे. इकडं आपली रेसिपी. तर चला आता उकळी आली का छान शेंगुळे सोडून द्यायचे. ही आमटी ना नंतर ऑटोमॅटिक घट्ट होत चालते बरं का ताईंनो, जेव्हा शिजत येते तेव्हा. इकडे आपले शेंगुळे तर खूप बारीक केले मी ह्यावेळेस बघा, लवकर शिजतील म्हणून. कारण हे शिजले का मोठे म्हणजे फुगून येतात, त्यासाठी मग थोडे बारीक केले. तर इथे ना आता तुम्हाला हळद टाकायची असेल तर हळद टाका बरं का. मी नाही घेतली हळद, म्हणजे नाही टाकली. तर चला इथं उकळी आली. आता छान आपल्याला शेंगुळे सोडून द्यायचे. तर इथं हळद टाकायची असेल तर मला आता टाकून घ्या. चला आमटीला छान उकळी आली. आता आपल्याला शेंगुळे सोडून द्यायचे आणि पसरून सोडायचे छान.
तर उन्हाळा लागलाय आता, अजून थंडी वाजती थोडी. मग म्हटलं थोडं पीठ होतं संपून टाकवा, कारण आता डायरेक्ट पावसाळ्यातच येईल कुळीत घरात. आपले काही घरात नाही पिकती, विकत आणावं लागतं. म्हटलं चला थोडं पीठ होतं मग करून घेतले. आणि हा पदार्थ ज्या मुलीला दिवस गेलेले 2-3 महिने झालेले किंवा 2-4 महिने, तर तिला द्यायचा नसतो, कारण हा खूप गरम आहे, खूप उष्ण आहे. आराध्याच्या वेळेस मला खाऊशी वाटले होते, मी डायरेक्ट 9व्या महिन्यात खाल्ले होते. जेव्हा डिलेवरीचे दिवस आले होते जवळ तेव्हा खाल्ले होते. कारण म्हणतात की बाळाचा कान फुटतो जर नाही खाल्ले तर. मला खाऊशी वाटले होते, मी डायरेक्ट 9व्या महिन्यात खाल्ले होते. देऊ 15 ते 15-20 मिनटं छान शिजतील, कारण बारीक केलेले आपण. थोडे जाड केले का मग थोडा अजून वेळ लागतो, पण बारीक केल्यामुळं लवकर होते. तर चला शेंगोळे शिजत आहे म्हटलं, तोपर्यंत थोडीशी शॉपिंग दाखवू. तर इथं ही सुनबाईची साडी आहे, तर बघू आपण खोलून. ही माझी आहे आणि ही सुनबाईची. चल खोल. तर बहिणीच्या मुलीचं लग्न आहे, तर मग बहिणीने घेतलं आहे आम्हाला. हळूहळू उलटी झाली. पदर आणि खाली ना अशी वेल आले, छान वाटत आहे, छान आहे. हा कलर आहे ना असा मोरपीस पण नाही म्हणता येणार, ग्रीन पण नाही, ग्रे पण नाही, ग्रे आणि मेहंदी मिक्स आहे ना. असं छान आहे कलर, फिरता कलर आहे पैठणीसारखा. छान आहे, असे मोरपीस आहे त्याच्यावर छोटे छोटे, आणि ते पण कलरमध्ये आहे. हा नेसता भाग आहे आणि ब्लाऊज पीस पण छान आलेला आहे. आता हा फुल शिव बरं का. चला आता माझी बघू. तर हा गुलाबी कलर आहे, गुलाबी काळपट ना, काळपट आहे. बेबी पिंक पण लाईट आहे, जास्त हे नाही आहे. छान आहे हा पण, याच्यावर पण असे कलरचे भरलेले आहे, छान वाटेल. तर लग्न आहे 22 फेब्रुवारीला. तर व्हिडिओ येतील तुम्हाला तसा साखरपुड्याचा शॉपिंगचा आलेला आहे, तर नक्की बघा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप सारे लग्नांचे व्हिडिओ येणार आहे. पीस पण छान आला, छोटी बुट्टी आली त्याच्यावर आणि काठ दिले, म्हणजे बाईला काठ आहे तिला. असं मोठ्या भाऊजाईची आहे, पण याच्यावर थोडी डिझाईन वेगळी आली. ही डिझाईन आली अशी पानांची, छोटे छोटे इथं बुट्ट्या दिलेल्या आहे. तर आता बघू, तिला आवडली तर ठीक, नाही तर मग बदलून घेऊ. म्हणजे तशा बहिणीने भरपूर घेतलेले आहे 2-3 पॅटर्नमध्ये, पण आता ती म्हणे ताई मला तुमच्यासारखीच लागती, मग ती काही घडी खोलले नाही. पण छान आहे, चिंतामणी कलर आहे. तर चला अशी लग्नाची शॉपिंग. आता ब्लाऊज झाले का डिझाईन कशा काय शेअर करू. आणि छान शेंगुळ्याची रेसिपी आवडली का ते बी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हे आपल्या हॉटेलची टाकी, मी आले गाड्यावरून. चला इथं शेंगोळे बघू शिजले का. तर मी चाळण ठेवली होती आणि छान झाले, शिजले. तर चला या जेवायला, आणि आवडले असेल तर लाईक करा. आमटी पण छान बघा. तर चला इथं शेंगोळे छान झाले. आणि बघा आधी खूप पातळ म्हणजे बारीक बनवले होते मी, शिजले का मोठे होतात. आणि असे झालेले आपले शेंगोळे. तर चला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. बसलोय जेवायला, तर या जेवायला. सुनबाई तुम्हाला हाय करते. तर चला रेसिपी नक्की करून बघा. नाही आता तर पावसाळ्यात करून बघा. जेवायला आज आम्ही दोघीच आहे, आराध्य गेलाय बाहेर आणि मोठा मुलगा अजून आला नाही कामावरून, मिस्टर पण कामालाच आहे. तर चला या जेवायला.